इकडे एकतर आपला लोकसभा आपल्याकडे राखलाच पाहिजे, पण गद्दार जर संपवायचा असेल, गद्दारी संपवायची असेल, तर जो उमेदवार शिवसेना तुम्हाला देईल म्हणजे आपली शिवसेना दुसरी शिवसेना नाही. कारण मी परवाच्या सभेत बोललोय, निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे, पण पक्षाचं नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही. तो मी देणार नाही. माझ्या पक्षाचं नाव हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी जे शिवसेना दिले हे बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही. आणि जर तो त्यांनी केला तर आम्ही निवडणूक आयुक्ताला सुद्धा धोंड्या म्हणू. ए धोंड्या, तो म्हणाले माझं नाव अमुक आहे, आजपासून आम्ही तुमचं नाव बदलतो, कारण देशात लोकशाही आहे, जनतेचं न्यायालय म्हणून आम्ही तुझं नाव बदलतोय. आजपासून निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या. ए धोंड्या, चालेल? पण हे काम निवडणूक आयुक्ताला आम्ही नाही करू देणार. आमच्या शिवसेनेचं नाव कोणी तुमच्या किती पिढ्या आल्या तरी आम्ही बदलायला देणार नाही. आणि मी पत्रकारांना सुद्धा सांगतोय की जी काही गुंडागर्दी सुरू आहे, शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला, शिवसेनेत गुंड नाही, शिवसेनेमध्ये सैनिक आहेत. ही गुंडागर्दी करणारी माणसं ही मिंद्यांचे सैनिक असतील, मिंदे सेना म्हणून, मिंदे सैनिक, मिंदा सैनिक, मिंदा असूच शकत नाही. पण हे सगळे गुंड, पुंड आणि षंड हे मिंदेसोबत आहेत. आमच्याकडे सगळे मर्द आहेत. आणि तो मर्दपणा या निवडणुकीमध्ये दाखवाल आणि या गद्दाराचं डिपॉझिट असं जप्त कराल की पुन्हा कधी या रत्नागिरीमधून गद्दारीतला ग कोणी उच्चारणार नाही, ही खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजपासून निवडणूक अधिकाऱ्यांचं नाव धोंडू असं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सर्व काही ओरबाडून गुजरातला घेऊन जात आहेत आणि गुजरातची चाकरी करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाहीये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. गद्दारांचं डिपॉझिट जप्त करा असं म्हणत शिंदे गटातील मंत्र्यांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलेला आहे. उद्धव ठाकरे यांचं हे विधान आपण पाहतोय. गद्दारांचं डिपॉझिट जप्त करा असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी.